आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांच्या स्मृतीला जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी अभिवादन करून आदरांजली अर्पण केली। मुकुंदा सडोकी, मेघालय हेड कॉन्स्टेबल खुमराज भट्टाचार्य, कॉन्स्टेबल हेल्पिंग स्टोन नोन शंकर रविदास, अरुण कुमार दत्ता, आशिके कुमार गिरी, सुभाष गोराई, बाबा कुमार खान, कांस्टेबल शुक्लेश्वर नाथ, एपीसी पंचराम भगत, दिल्ली एएसआई मनोज कुमार, चंद्रकांत मकवाना, हरियाणा। रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, होम डीवायएसपी शीतल जानवे, डीवायएसपी जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक व रत्नागिरीकरांनीही आदरांजली अर्पण केली। गेल्या वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती देत त्यांना अभिवादन करण्यात आले। लडाखमधील हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राष्ट्रीय पोलीस दलातील 10 शूर शिपाईंवर दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला। या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराक्रम करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राण गमावला। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभर पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो। दिनांक 1/9/2015 ते 31/8/2016 या कालावधीत भारतामध्ये एकूण 473 पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हुतात्म्य पत्करले व शहीद झाले। महाराष्ट्र पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचारी यांनी कर्तव्य बजावित असताना प्राणार्पण केले। देशातील सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। वर्षभरात अशा प्रकारे वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आत्मास शांती लाभो म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।